स्वप्न मन माझे शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतलाकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। म्हणजे काल घरात मुसंडी मारून घुसलेला तो रानगेडा तुमचा भाऊ आहे हा? काल दादाने येऊन जो पराक्रम केला ना त्याची भयंकर फळ आता मला भोगायला लागणार आहे। खैरमुडेला मी जितकी जास्त सहानुभूती दाखवीन तितका तो जास्त सूर्यभानच्या विरुद्ध पेटून उठेल। तुझ्या पगारातले पैसे घेणं माझ्या तत्वात बसत नाही। तुझ्यात हिम्मत असेल ना रघुनाथ मोहिते तर तुझी शाळा विक आणि ते मला 15 लाख देतोस। कशाला आलात तुम्ही इथे? चालते व्हा इथून। कशाला ओरडताय मास्तरीण बाई? अहो पाहुणा म्हणून आलोय मी तुमच्याकडे आणि आपल्याकडे अतिथीला देवाचं स्थान आहे। अतिथी देवो भव शिकवताना शाळेत। चालते व्हा इथून। लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण। मला वाटलं होतं चहा तरी घेणार का असं विचारशील। किती निर्लज्ज आहात हो तुम्ही। निर्लज्ज म्हणजे ज्याला लाज नाही तो। पण मी कशाला लाज बाळगू? आपल्या लग्नाच्या बायकोच्या घरात यायला मला लाज कसली? आणि आल्यापासून काय केलंय का? शांतपणे बसलो होतो ना इथे। तू चहा देशील याची वाट बघत। आणि अस्मिता तुला सांगतो तुझ्या हातच्या चहाची चव कशाला नाहीये ग। बघा कृपा करून तुम्ही इथून चालते व्हा। नाही जाऊ देणार। मी तुला अशीच बघत राहणार आहे। डोळ्यात साठवून ठेवणार आहे का तुला मी? इतके दिवस घरापासून लांब होती। जीव तिळ 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 तुटतोय माहितीये माझा। नालायक म्हणजे लायकी नसलेला, हलकट म्हणजे हीन दर्जाचा। मराठी शब्दांचे अर्थ बरोबर ओळखले ना मी मास्तरीण बाई? ना माझी बायको काय काय शिव्या घालते मला। आता मी बोलतो निर्लज्ज, नालायक, हलकट तो मयेकर सर। मिरची झोंबली? लकी आहे बेटा, माझ्याकडे एक सांभाळता नाहीत, त्याच्याकडे 2-2 आहेत। एक पांगळी, एक आंधळी। प्रेमात आंधळी असं म्हणायचंय मला। शी, किती घाणेरडे आरोप करता हो तुम्ही माझ्यावर। चालते व्हा तुम्ही इथून आणि ही नाटकं बंद करा। आणि काय हो, तुम्हाला काय वाटलं? स्वातीताईंना सुरा दाखवून तुम्ही खूप मोठा पराक्रम केलाय का? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर परत स्वातीताईंकडे गेलात ना तर याद राखा, मी कशाला जातोय स्वातीताईंकडे? मयेकर सरच येतील मला शोधत आणि मी त्याचीच वाट बघतोय। आलीच नाही का अजूनही? एक काम वेळेवर करेल ना तर शपथ। हाँ आलीस? हे बघ, हे चेकबुक
संपायला आलंय. आणायचंय नवीन. ही स्लीप आहे नाही ती भरायची, मग नवीन चेकबुक मिळतं. समजलं का? हां. आणि ही बघ, ही 3 पासबुक आहेत, अपडेट करायचे आहेत काय. आणि ह्या अकाउंटमधून 25 काढायचे आहेत. हां. नंबर लिहिताना गोंधळ करू नका, नीट लिहा. हां. काय 25च काढायचे आहेत ना. अगं मग तिला बँकेत कशाला पाठवतेस, मी देतो ना. उगा टुकार विनोद करू नका. म्हणजे 25 काढायचे तर मी देतो. आधीच ही वेंधळी, त्यात आणि गोंधळ वाढवू नका. हा, तर किती काढायचे? 25. किती? 25,000. एक रकमी एवढी रक्कम तू पाहिली नसशील ना. आणि हो, हे बघ, 25,000 काढल्यानंतर ते काउंटरवरच मोजून घ्यायचे. हा, आजूबाजूला बघायचं, ते नीट पर्समध्ये ठेवायचे. अगं बँकेत गर्दी असते म्हणून सांगते तुला हे सगळं. अहो नंदिनी ग्रॅज्युएट आहे. हल्ली शाळेतल्या मुलांना सुद्धा बँकेचे व्यवहार कळतात. अहो उपयोग काय ते शिक्षणाचा? नुसता खायला भार. एक तर सांडलवण चालूच असते, हाताला उरक नाही, चटपटीतपणा तर नावाला सुद्धा नाहीये. नंदिनी कसली? मंदिनी. मंदिनी. मी काय म्हणतो, काय? तिला सांगण्यापेक्षा तूच का नाही जात? ते म्हणजे तुझा सांगण्याचा आणि तिचा ऐकण्याचा दोघींचाही त्रास वाचेल. काय? बोला बोला. तरी म्हटलं अजून सुनेची बाजू घेऊन सासरे बुवा बोलले कसे नाहीत? हा, तर मी सांगितलेलं सगळं नीट कळलंय ना तुला? हो, बघा बघा, चेहरा बघा. म्हणजे आपण काही सांगितलेलं हिला कळलंय की नाही आपल्याला कळतच नाही. हो, मी काय किंवा माझा चेहरा काय, बोललेलं तुम्हाला आवडत नाही ना, म्हणून मी कमीच बोलते. हा, कमी बोलतेस, पण बोलतेस ना ते भोचक बोलतेस. हा गुण तुझ्या सासऱ्याकडून मात्र चांगला उचललायस. हो, निघा निघा, लवकर निघा. बसनी जा, रिक्षानी परत या. नाका समोर जा, तसेच परत या. वाटेत माहेर लागलं तरी थांबू नका. जीवापेक्षा पैशाला जपा. माऊली, सांगण्यात काही चुकलं तर नाही ना? करा करा, तुम्ही माझे टिंगलच करा. ए भवाने, पैसे आणण्यात जर काही गडबड केलीस ना तर माझ्यासारखी वाईट कुणी नाही सांगून ठेवते. बापाकडून वसूल करून घेईन. निघा आता, निघा. हे बघा, निघा म्हटल्यावर निघाले. काही सांगणे नाही, काही नाही. तळभद्री आहे मेली. वाह वाह, काय वाणी आहे. जिभेवरती सरस्वतीच वास करते. धन्य माऊली, धन्य धन्य ते माऊली, धन्य धन्य. चांगलं खडसावलं असतं त्याला. जाऊ दे ना सर, तुम्ही कशाला उगाच विचार करता. मी बघते. तुम्ही बघा, वाटलं ना आश्चर्य? अहो माझी ख्यातीच आहे तशी. मोक्याच्या ठिकाणी मला पाहून सगळ्यांचंच असं होतं. काही काम होतं का? थोडं पाणी मिळेल का प्यायला? खूप तहान लागली. या. अरे मेहकर सर, तुम्हाला पण तहान लागले वाटतं. पाणी. धन्यवाद. पण मॅडम, तुम्ही मला आता चहा वगैरे काही विचारू नका. हां, अहो मगाशी तुमचे मिस्टर भेटले बाहेर. खूप बोलत होते तुमच्याबद्दल. त्यांनी मला चहा सुद्धा पाजला. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. तुम्हाला काही काम होतं का? हो, खरंच काही नाही. म्हटलं तुम्हाला भेटावं, तुमच्या तब्येतीची चौकशी करावी. कशी आहे तुमची तब्येत? ठीक आहे, इनफॅक्ट आता बरी आहे. हो, ती असायलाच हवी. औषध जवळ आहे म्हटल्यावर. नाही म्हणजे औषध पाणी चालू आहे ना डॉक्टरांचं, मग झालं तर. बरं, आता तुम्ही निघालात तरी चालेल, हेच ना. येतो मॅडम, येतो डॉक्टर. काय नाही. हो, रागावू नका मयेकर सर, खरंच आहे ते. तुम्ही इथे येऊन यांचं मनोबल वाढवता म्हणजे तुम्ही यांच्या मनाचे डॉक्टरच नाही का? फक्त तुमच्या इथे असण्याने यांच्या मिस्टरांच्या मनाला किती त्रास होतो याचाही विचार करायला हवा ना.
नाही, डॉक्टर म्हटलं की सगळ्यांना सारखाच इलाज हवा नाही का. येतो मॅडम. हर्षवर्धन भोसले बोलतोय डॉक्टर. काय कशी काय तब्येत आहे आमच्या खैरमोडे साहेबांची? सुधारणा आहे. दॅट्स गुड. तुम्ही जरा स्वतः जातीने लक्ष द्या त्यांच्याकडे. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत ते. आणि कसलीही मदत लागली तरी मला सांगा. आय एम ऑलवेज देअर. हर्षवर्धन साहेब, मी इथे हॉस्पिटलमध्ये आल्यापासून मला फक्त तुमचाच आधार आहे हो. नाही म्हणजे नाईक मला वरचेवर भेटत असतात, पण आज तुम्ही कामाच्या व्यापातून तुम्ही वेळ काढून स्वतः आलात. थँक्यू. खैरमोडे साहेब, मी मित्र आहे तुमचा. आणि कठीण प्रसंगात मित्रांनी मित्राला मदत करायलाच हवी, नाही का? त्या सूर्यभानलाही मी माझा मित्रच समजत होतो हर्षवर्धन साहेब. काही लोक स्वार्थासाठी मैत्रीचं नाटक करतात खैरमोडे. हो, पण ते आता इथे हॉस्पिटलमध्ये आल्यावर कळतंय मला हर्षवर्धन साहेब. मुंह में राम बगल में छुरी. पण मी सोडणार नाही त्याला. शांत व्हा, शांत व्हा खैरमोडे. आधी पूर्णपणे बरे व्हा, मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकवता येईल. मला खुनी समजतो तो. गुलाबरावाचा खून मी केला? हर्षवर्धन साहेब, गुलाबरावासारख्या सज्जन माणसाचा खून मी कशासाठी करेन? खैरमोडे साहेब, त्या सूर्यभानचे कान भरले असणार कोणीतरी. कोण असेल? आणि माझ्याशी त्याची काय दुश्मनी? खैरमोडे साहेब, तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्हाला एक खुशखबर सांगतो. सूर्यभानसाठी पोलिसांनी 14 दिवसांचा रिमांड मागून घेतलाय. चांगला बदडून काढला पाहिजे त्या हरामखोराला. त्याचीही व्यवस्था मी करूनच आलोय. हर्षवर्धन साहेब, खरं म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जे जे काही करता ना, त्याला खरंच तोड नाही हो.
आभार कसे मानावेत तेच मला कळत नाही. तुम्ही फक्त आराम करा खैरमोडे साहेब. लवकर बरे व्हा आणि घरी जा. थँक्यू. थँक्यू हर्षवर्धन साहेब. यापुढे हलक्या कानाच्या माणसांच्या नादी लागणं सोडून द्या खैरमोडे साहेब. त्यामुळे नुकसान आपलंच होतं. पटतंय मला तुमचं म्हणणं हर्षवर्धन साहेब. मी लक्षात ठेवीन. काळजी घ्या. येतो मी. नंदिनी बाहेर या आधी. काय झालं आई? काय झालं? बैस इथं. तरी मी त्यावेळेला सांगत होते पैसे नीट मोजून आण. बघ बघ 2 नोटा कमी आहे त्याच्यात. त्या काय तुझा बाप भरून देणार आहे? कसं काय शक्य आहे? मी 3दा मोजून आणल्या होत्या. अगं मग मी काय खोटं बोलते? 15 वेळा मोज, 25 वेळा मोज. काय झालं? काय झालं म्हणे? तुम्हाला तुमच्या सुनेचा मोठा फुलका आला होता ना? म्हणे ती ग्रॅज्युएट आहे, बँकेचं काम व्यवस्थित करते. बघा बघा 2 नोटा कमी घेऊन आलीये. अगं इथेच कुठेतरी पडले असतील. तुम्ही गप्पा बसा. का मोजल्यास आहेत ना 2 नोटा कमी? नाही आता तोंडातून शब्द नाही फुटायचा. नुसतं डोळ्यातून घळाघळा पाणी वाहणार. ते काही नाही. तू काय वाटेल ते कर, पण माझ्या 2 नोटा आणून दे. आई मी कुठून आणून देऊ? मी नीट मोजूनच आणल्या होत्या. अगं मग गेल्या कुठं 2 नोटा? मला नाही माहित. नाही माहित? मग जा बापाकडून घेऊन ये. अहो त्यांचा काय संबंध? आणि तुम्ही सारखं बाप बाप का म्हणता? वडील म्हणता येत नाही तुम्हाला? ए थोबाड फोडून ठेवी ना मला उलट उत्तर देशील तर. शहाणपणा करायला लागलीस काय? अगं बाप काय आणि वडील काय दोन्हीचा अर्थ एकच. तुला चांगली अद्दल घडवल्याशिवाय अक्कल यायची नाही. ते काही नाही. माझ्या 2 नोटा मिळेपर्यंत तुझं रात्रीचं जेवण बंद. प्रभा हे जरा अति होत आहे. तुम्ही जास्त बोलू नका. तिची बाजू घेऊन जर तुम्ही माझ्याशी भांडायला लागलात ना तर लक्षात ठेवा तुमचं सुद्धा रात्रीचं जेवण बंद करीन. चला निघा आता. बघा कुठं सापडतायत का नोटा. बसले रडत. त्या कुठे घेऊन चाललीस? चालली तुम्ही काय बघताय? चला निघा. बघ तुम्ही. साहेब साहेब. कोण आहे रे? मी नाईक साहेब, हर्षवर्धन साहेबांचा पी आहे. मग साहेब साहेब म्हणून बोंबा काय मारतोस तू? हे काय माझी केबिन वाटली काय तुला? येतो का पी ए बनून? येतो? काय खबर काय आणलीस? वाईटच असणार ना खबर? खबर वाईटच आहे. खैरमोडे वाचला. काय? कोणी वाचवलं त्याला? नशिबानं वाचला. डॉक्टरांनी पण आशा सोडली होती, पण आयुष्याची दोरी बळकट म्हणून वाचलाय तो. आम्ही पण वाचलो. 302 लागली असती ना तर 12च्या भावात गेलो असतो मी. तो खैरमोडे आता वाचलाय, पण आज न उद्या त्याची आणि माझी गाठभेट होईलच. यापुढे काम कराल तेव्हा एकदम फिट व्हायला हवं. ते काम करण्यासाठी आधी बाहेर तर पडलं पाहिजे ना. इथून बाहेर काढा. तुमचे साहेब कुठे आहेत? त्यांना सांगा मला इथून बाहेर काढा. मला पक्की खबर लागली हे पोलीस लोक आहेत ना मला 10-15 दिवस आतच डांबून ठेवणार आहेत. 1 मिनिट साहेब,
तुम्हाला साहेबांशी बोलायचं आहे का? फोन लावून देऊ का? हे तुम्ही इथली काळजी करूच नका. इथलं सगळं सेटिंग झालंय. एक मिनिट. हॅलो सर, सूर्यभान साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. द्या त्याला. सूर्यभान बोलतोय. काय साहेब, गरीबाला विसरून गेला काय? हा, थोडा धीर धरा सूर्यभान. काय धीर धरा? आणखीन आठवडाभर जर इथं राहिलो ना तर तब्येतीची वाट लागेल माझ्या. घरचं जेवण मिळायला लागलंय ना. आम्ही आहोत ना तुमची काळजी घ्यायला. खैरमोड्या वाचलाय. आत्ता आपलं काम थोडं सोपं झालंय. थोडी कळ काढा. तो खैरमोडे आता वाचलाय. पुढच्या टायमाला तर त्याला सरणावरच पोचवतो मी. तुम्ही मला फक्त एकदा इथून बाहेर काढा. बस, एकदा बाहेर काढा साहेब, बस. ते माझ्यावर सोडा. द्या नायकांना. हां, बोला सर. त्याला काय हवं नको ते बघा. आणि तो अजून थोडे दिवस तुरुंगातच राहील अशी मी फिल्डिंग लावतो सर.